वाढत नव्हती. फुटव्याचं प्रमाण बरंचसं कमी होतं. तोड झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला. यांच्याशी इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र लातूर जिल्ह्यामधील शहाजनी औराद या ठिकाणाहून आपण येण्याचं कारण असं की आपण प्रथम सत्रामध्ये ऊस पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहेत. या ठिकाणी आपल्यासोबत शेतकरी जोडलेले आहेत. ऊस उत्पादन शेतकरी यांनी एकरी 80-90 टनाचं उत्पादन काढलेलं आहे. नेमकं कशा रीतीने उत्पादन काढलेलं आहे आणि यांना कोणाकडून मार्गदर्शन मिळालं हे आपण यांच्याकडून जाणार घेणार आहोत. काय नाव आपलं? बालाजी गोविंदराव बिरादार, मुक्काम मिरकल, तालुका उलसूर, जिल्हा बिदर. मोबाईल नंबर 97 40 60 87 47. आपण किती वर्षापासून ऊसाचं पीक घेता? आता कमीत कमी आम्हाला एक 10 वर्षाचे चालू आहे. इथे गंगा कृषी सेवा केंद्र आहे, त्यांच्याकडून आम्हाला हे खात वापरा म्हटले आहेत, ते घेऊन आलो आम्ही. किती दिवस झाले याला? ते बघा 15-20 दिवस झाले टाकून सनी. काय परिस्थिती आहे सध्या आणि आपण खत टाकण्याच्या अगोदरच्या ऊसाची काय परिस्थिती होती? अगोदर एवढा फुटवा नव्हता. खात घातल्यानंतर फुटव्याचं प्रमाण वाढलं आणि ऊसाची वाढही झाली. मग काय सांगाल इतर शेतकरी जे आपले मार्गदर्शन घेऊ इच्छितात त्यांना काय मार्गदर्शन करायचं? मार्गदर्शन करायला काय आपण परिस्थिती सध्याची आणि पहिल्याची काय आहे ते त्यांचं सांगायचं असतं. आपल्याला काय वाटतं? आता सध्या चांगलं आहे बघा. तुम्ही सध्या यांचा ऊस बघण्यासाठी आलेला आहे. काय वाटतं ऊस? नाही, ऊसामध्ये बदल आहे, फरक पहिल्याच्यापेक्षा ह्या वर्षी चांगला आहे ऊस. कशामुळे म्हणजे? की जे गंगा फुटले म्हणजे खात आणले ना ते खाताचा फरक आहे. म्हणजे ज्या गंगा कृषी सेवा केंद्र शहाजनी औराद यांनी जे तुम्हाला मार्गदर्शन दिलं किंवा याच्यावरती जे उपचार दिला याच्यावरून आपल्याला या ठिकाणी जे उपचार मिळाला चांगला फरक आहे. चांगला दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी चांगला फरक आहे. सध्या चांगली आहे. हां, कशामुळे वाटते? हे खातामुळे कुणाकडून वापरला होता खात? गंगा कृषी ह्याच्यापासून वापरलं. एकंदरीत आपण या ठिकाणी शेतकऱ्याचं मनोगत जाणून घेतलेलं आहे. शहाजनी औराद या ठिकाणी जे गंगा कृषी सेवा केंद्र आहे या ठिकाणाहून या शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घेतलं. प्रथम या ठिकाणचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली. या ऊसाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की नेमकं आपण या पिकांना कुठल्या प्रकारचे खतं किंवा याच्यावरची काय मार्गदर्शन केलं पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी या शेतकऱ्यांना या ठिकाणी उपचार दिला आणि 15 दिवसामध्ये समाधानकारक असं आपण बघू शकता या ठिकाणी या शेतकऱ्यांना रिझल्ट आज मिळाल्याचं या शेतकऱ्याकडून आपल्याला माहिती मिळते. चला असं वाटतं काहीतरी प्रश्न आला, परंतु या औराद शहाजनी या ठिकाणच्या शेतकऱ्याच्या समाधानकारक असं या शेतकऱ्यांना ऊसाचा रिझल्ट आलेला आहे. ते नेमका कसा आणि कुणाकडून या ठिकाणी रिझल्ट मिळालेला आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय या ऊसामागचे रहस्य आहे. काय नाव आपलं? नमस्कार, मी शिवराज गोंडाप्पा गुदळे, राहणार हलगरा, तालुका निलंगा. ऊसाच्या तोडणीनंतर साधारण गंगा कृषी यांच्याकडे संपर्क साधल्यानंतर फुटव्याची म्हणजे अगोदर आपल्या ऊसाची काय कंडिशन होती? या उपचार करण्याच्या अगोदर काय कंडिशन होती? उपचार करण्याच्या अगोदर म्हणजे तिची उंची वाढत नव्हती. फुटव्याचं प्रमाण बरंचसं कमी होतं. तोड झाल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधला. यांच्याशी म्हणजे कोणाशी काय केलं? गंगा कृषी सेवा केंद्र कुठलं? औराद शहाजनी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी खात आणि औषधाचं खाताचंच हे दिले. त्याचे खत टाकल्यानंतर ऊसाची उंची पण वाढली आणि फुटव्याचं प्रमाण पण वाढलं. काय वाटतं आता ही परिस्थिती आपल्याला ऊसाची? चांगले चांगले. किती महिन्याची परिस्थिती आहे सध्या? आता हे 1.5 ते 2 महिने होईल सर. समाधानकारक ह्या ठिकाणी रिझल्ट आलेला आहे. याचं पूर्ण श्रेय कुणाला देतं? गंगा कृषी सेवा कुठलं? औराद शहाजनी यांच्या उपचारामुळं मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तुम्हाला समाधानकारक असा रिझल्ट समाधानकारक आहे. आपण यांच्याशी या ठिकाणी ऊसाचा यांना जो रिझल्ट मिळाला आहे ह्या रिझल्टबद्दल आपण या ठिकाणी कशा प्रकारे आणि कोणाकडून मार्गदर्शन ह्या ऊसासंदर्भात यांना मिळालं हे आपण या ठिकाणी जाणून घेण्यासाठी आलेलो होतो. तर सविस्तर माहिती आपण पुढे या ठिकाणी सांगणार आहोत. इंडिया स्टार न्यूज 9 मराठी महाराष्ट्र लातूर.